नमस्कार, मी शकील सय्यद. आपण पाहत आहात साथी न्यूज इंडिया. चला पाहूया सातारा जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या. आज गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाचा शुभमुहूर्त आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस. म्हणजे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती, फलटण तालुक्याचे भाग्यविधाते माननीय आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक वृषाली नितीन कोळेकर, सरपंच ग्रामपंचायत नांदल व सर्व सदस्य व ग्रामस्थ नांदल. नुकत्याच फलटण तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडी पार पडल्या. या निवडीत शिवांजली विक्रमसिंह भोसले यांची सभापती म्हणून निवड झाली, तर अमोल सस्ते यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे ही जागा ओबीसी महिलांसाठी राखीव असताना कुणबी मराठा या प्रमाणपत्राच्या आधारे शिवांजली भोसले यांना ही संधी मिळाली. संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे कुणबी समाज ओबीसीमध्ये गणला जातो आणि त्यामुळे मराठा समाजाच्या लेकीला सभापती पदावर संधी मिळाली. मराठा समाज गेल्या 10 वर्षापासून आरक्षणासाठी लढा देत आहे. शिक्षण आणि नोकरीत संधी मिळावी ही आमची मुख्य गरज आहे. ही लढाई सुरू आहे आणि शेवटपर्यंत सुरू राहणार आहे. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातही संधी मिळणे महत्त्वाचे आहे. मात्र मराठा समाजाच्या लेकीला संधी मिळाल्यानंतर काही ठिकाणी ओबीसीवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यावर मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट भूमिका मांडली आहे. फलटण ही ऐतिहासिक भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ. या भूमीत सर्व धर्म समभाव आणि सर्व जाती एकत्र राहून राजकारण करत आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना एकत्र करून स्वराज्य उभं केलं. मराठा ही केवळ जात नसून एक व्यापक विचार आहे. आकडेवारीनुसार 16 पैकी 9 जागा ओबीसी समाजाने जिंकल्या आहेत. विविध गणांमध्ये पाडेगाव, सस्तेवाडी, सांगवी, विडणी, बरड, कोळकी, वाठार, निंबाळकर या ठिकाणी मराठा समाजाच्या मोठ्या प्रमाणात मतांनी ओबीसी उमेदवारांना निवडून दिला आहे. इतकंच नव्हे तर श्रीराम कारखान्याचे चेअरमन पद देखील ओबीसी समाजाला देण्यात आले आहे. फलटण शहरात ओपन महिला नगराध्यक्ष पदाच्या वेळीही इतर समाजातील महिलांना संधी देण्यात आली. मराठा समाजाने नेहमी सर्वांना सोबत घेण्याची भूमिका घेतली आहे. तरी काही जण जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाहेरून येऊन समाजामध्ये विष पेरणाऱ्यांविरोधात कडक इशारा देण्यात आला आहे. मराठा समाज स्पष्ट सांगतो, जातीय द्वेष सहन केला जाणार नाही. दुटप्पी भूमिका घेणाऱ्या काही नेत्यांनाही इशारा देण्यात आला आहे. एका बाजूला मराठा नेत्यांसोबत काम करायचं आणि दुसऱ्या बाजूला समाजात जातीय तेढ निर्माण करायचा, हे चालणार नाही. स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं आहे, जर कोणी जातीय विष पेरण्याचा प्रयत्न केला तर त्याला समाजात स्थान दिलं जाणार नाही आणि अशा लोकांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही मराठा समाजाचा पाठिंबा मिळणार नाही. मराठा क्रांती मोर्चाने ओबीसी समाजालाही आवाहन केलं आहे. खऱ्या अर्थानं सर्व समाजांना संधी मिळाली पाहिजे. नाभिक, कुंभार, रामोशी, तेली, तांबोळी आणि इतर मायक्रो ओबीसी संघटनांनाही न्याय मिळायला हवा. मराठा समाज कोणत्याही पदासाठी हपापलेला नाही, पण समान संधी आणि सन्मानाची अपेक्षा ठेवतो. मराठा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचारांना मानणारा प्रत्येक व्यक्ती आहे. आज गुढीपाडवा म्हणजे नव्या सुरुवातीचा शुभमुहूर्त. घराघरात उजळली गुढी, समृद्धीची आणि आनंदाची गोडी. मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक श्री प्रल्हादराव साळुंखे पाटील तात्या, ज्येष्ठ नेते, फलटण तालुका, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती, फलटण तालुक्याचे भाग्यविधाते
मान्य आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, फलटण एज्युकेशन सोसायटी, श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय नांदल, तालुका फलटण, जिल्हा सातारा. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती, फलटण तालुक्याचे भाग्यविधाते मान्य आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, मुख्याध्यापक श्री हेमंत बोयटे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, फलटण एज्युकेशन सोसायटीचे आदरकी माध्यमिक विद्यालय आदरकी खुर्द. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर फलटण पंचायत समितीच्या सभापती कुमारी शिवांजली भोसले यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी माजी खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार श्री सचिन पाटील, सो जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर, श्री दिलीपसिंह भोसले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती मान्य आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री बाजीराव तरडे, सरपंच ग्रामपंचायत मलवडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा व सर्व सदस्य व ग्रामस्थ मलवडी. महाराष्ट्र व फलटण तालुक्यातील सुसंस्कृत नेतृत्व मान्य आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री नंदकुमार मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार गट, फलटण तालुका. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती, फलटण तालुक्याचे भाग्यविधाते मान्य आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री भानुदास सरक, माजी सरपंच मिरगाव, संचालक श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लिमिटेड, फलटण. प्रसन्नतेचा साज घेऊन यावे नववर्ष, आपल्या जीवनात नांदावे सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष. गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आदित्य स्टोन क्रेशर, गाडगेवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. खडी योग्य दरात मिळेल. समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री सुधीर शहा, सुशील शहा, सागर शहा, शहा स्टोन क्रेशर, फलटण, जिल्हा सातारा. खडी योग्य दरात मिळेल. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. पुढील 3 तास सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असा हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती, फलटण तालुक्याचे भाग्यविधाते माननीय आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नवनाथ ढेकळे उर्फ नवा पाटील, अध्यक्ष भैरवनाथ यात्रा कमिटी, वाकरी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती, फलटण तालुक्याचे भाग्यविधाते माननीय आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अंकुश लोखंडे, सरपंच ग्रामपंचायत ढवळ, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थ ढवळ, तालुका फलटण, परिवर्तन ग्रुप ढवळ, तालुका फलटण, जिल्हा सातारा. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती माननीय आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रवींद्र महादेव कदम, अष्टविनायक आर्थमोवर्स, कापशी, माजी सरपंच ग्रामपंचायत कापशी, विद्यमान सरपंच संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती, फलटण तालुक्याचे भाग्यविधाते माननीय आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ताराचंद उत्तम पवार, सरपंच ग्रामपंचायत वाघोशी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, ग्रामसेवक शिंदे अण्णा,
श्री ताराचंद पवार यांच्यातर्फे वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती, फलटण तालुक्याचे भाग्यविधाते माननीय आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, माजी सदस्य, सातारा जिल्हा परिषद. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती, फलटण तालुक्याचे भाग्यविधाते माननीय आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. उभारून आनंदाची गुढी, सुख समृद्ध येऊ तुमच्या घरी. मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर संतोष अंकुश कारंडे, सदस्य, फलटण पंचायत समिती, सासवडगण. डॉक्टर संतोष अंकुश कारंडे यांच्यातर्फे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.